हॅलो स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 8वीचा इंग्लिश विषय घेणार आहोत. 1.3 जी कविता आहे, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. तर आपण आधी रीड करूया आणि मग समजून घेऊया कविता नक्की काय आहे. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो and spread a shade of sleepy cows and gather birds among their boughs. They give us fruit in leaves above and wood to make our houses of, and leaves to burn on Halloween, and in the spring new birds of green. They are the first when days begin to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby of sleepy children long ago. Trees are the kindest things I know. हॅरी बेन यांनी ही लिहिलेली कविता आहे आणि ही कविता आपण समजून घेणार आहोत. लक्ष द्यायचं सगळ्यांनी. तर या कवितेतून आपल्याला लक्षात येत असेलच नावावरून झाडांचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि सगळ्यात काइंड कोण असेल तर ती झाडंच आहेत आपल्यासाठी, असं इथे म्हटलेलं आहे कवीला सुद्धा याचा अनुभव आलेला आहे. आपण सगळ्यांना याचा अनुभव येतोच. तर झाडं आपल्याला किती मदत करतात, किती हेल्प करतात आणि त्यांना त्याच्या बदल्यामध्ये रिटर्न काहीही नको आहे. सो म्हणून ते सगळ्यात काइंडेस्ट आहेत असं कवीचं म्हणणं आहे आणि कवी त्याचं म्हणणं आपल्याला इथे सांगतोय. तर बघूया पहिला स्टांजा. लक्ष द्यायचं आहे. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. तर कवी म्हणतोय त्याला माहीत असणाऱ्या सगळ्या थिंग्समध्ये सर्वात जास्त दयाळू कोण असेल तर ती आहेत झाडं. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. ते कोणालाही हार्म करत नाहीत, इजा पोहोचवत नाहीत आणि ते सिम्पली फक्त वाढत असतात, कोणालाही इजा करत नाहीत. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउस. स्प्रेड म्हणजे आपण त्याला म्हणूया पसरवणं, आणि ते नेहमी आपली सावली सगळीकडे पसरवत असतात आणि ती सावली प्रत्येक प्राण्याला उपयोगी पडत असते. आणि इथे सुद्धा म्हटलेलं आहे त्या पसरलेल्या झाडाच्या सावलीमध्ये गाय सुद्धा झोपी जाते. म्हणजे गायला झोपी जाण्यासाठी सुद्धा त्या झाडाच्या सावलीचा उपयोग होतो. अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बोस. झाडं आहेत म्हणूनच झाडाच्या फांद्या आहेत आणि झाडाच्या फांद्या आहेत म्हणूनच त्या फांद्यांवर पक्षी सुद्धा एकत्र येतात. म्हणजे झाडांचं महत्त्वच झालं, ते सावली देतात सगळ्यांना आणि आपल्या फांद्यांवर सगळ्यांना राहायला, सगळ्या पक्ष्यांना राहायला ते जागाही देतात. सो गॅदर बर्ड्स, गॅदर याचा अर्थ जमा होणे, पक्षी सुद्धा सगळे जमा होतात त्या फांद्यांमध्ये वृक्षांच्या. दे गिव्ह अस फ्रूट. झाडं आपल्याला काय देतात? फ्रूट्स इन लीव्हज अबव. आणि त्याच्यावर पानं सुद्धा असतातच. पानांमध्ये ती फळं आपल्याला बरोबर मिळतात. अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. आणि आपल्याला घरं बांधण्यासाठी लाकूड सुद्धा जे मिळतं ते या झाडांपासूनच मिळतात. ते आपल्याला खाण्यासाठी फळं देतात आणि घरं बांधण्यासाठी लाकूडही देतात. तर हा झाडांचा किती मोठेपणा आहे पहा. या कवितेतून ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे कवीने. अँड लीव्स टू बर्न ऑन हॉलोवीन. आता हॉलोवीन हा तुम्हाला माहिती असलं पाहिजे काय आहे. तर इथे बघा आपल्याला बाजूला सांगितलं हॉलोवीन काय. तर हॉलोवीन हा एक सण आहे वेस्टर्न कंट्रीजमध्ये. हा सेलिब्रेट होणारा उत्सव आहे, सण आहे. तर या सणामध्ये झाड आपली पानं सुद्धा देतो बर्न करण्यासाठी, जाळण्यासाठी. लिव्स टू बर्न ऑन हॉलोवीन. हॉलोवीन या सणाच्या दिवशी झाडाची पानं जाळण्यासाठी झाडं आपली पानं देतं. इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि वसंत ऋतूमध्ये सुद्धा नवीन झाडाला पालवी फुटते. सो बर्ड्स ऑफ ग्रीन असं म्हटलंय. त्या झाडांवर पुन्हा हिरवळ शोभून दिसते वसंत ऋतूमध्ये. दे आर द फर्स्ट व्हेन डेज बिगन. जेव्हा दिवसाची सुरुवात होते तर सगळ्यात आधी सूर्यकिरण पाहणारे कोण असतात? ही झाडंच तर आहेत.
त्यांनाच आधी भास होतो की दिवस आलेला आहे, उशाळलेला आहे, कारण सगळ्यात आधी किरणांचा स्पर्श त्यांनाच होतो. टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन, त्या उगवत्या सूर्याचा, सकाळच्या सूर्याचा प्रकाश किरणांना स्पर्श करणारे ती झाडच आहेत. बीम्स प्रकाश किरण असती, टच स्पर्श करणं. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट, आणि सगळ्यात शेवटी लाईट पाहणारे पण तेच आहेत. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस अंधार होणार, सगळ्यात शेवटी लाईट पाहणारे सुद्धा तेच आहेत. वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट, ज्यावेळेस संध्याकाळचं रूपांतर रात्रीमध्ये होतं, त्यावेळेस ज्यावेळेस सूर्य अस्ताला जात असतो, मावळत असतो, त्यावेळेस त्या सूर्याची प्रकाश करणं सुद्धा आहेत. शेवटी सगळ्यात शेवटी पाहतात तर कोण? ती झाडच पाहतात. अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय, ज्यावेळेस चंद्र असा आकाशात फ्लोट होत तरंगत तरंगत असा वर येत असतो, दे हम अ ड्राउसी ललबाय, त्यावेळेस झाडं आपली एक गुंतवून ठेवणारी एक ललबाय, अंगाई गीत म्हणू लागतात. ललबाय अंगाई गीत, ड्राउसी म्हणजे झोपी घालण्यासाठी बोलणारी अंगाई गीत असते. हम हम म्हणजे गुणगुणणे. सो अंगाई गीत झाडं गुणगुणू लागतात. झाडांचा एकदम हळूवार असा वाऱ्याबरोबरचा आवाज ऐकायला मिळतो संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग एगो, स्लीपी चिल्ड्रन कधीच झोपून गेलेले असतात. आणि म्हणूनच म्हटलं आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. आणि झाडंच ही सगळ्यात काइंडेस्ट आहेत जेवढ्या आत्तापर्यंत गोष्टी आम्हाला माहिती आहेत. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. हॅरी बेहन यांनी ही लिहिलेली सुंदर अशी कविता इथे दिलेली आहे. तुम्हाला कळली की नाही तुम्ही नक्कीच सांगा. याच्यावरच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज तुम्ही नक्कीच ट्राय करायला घ्या, सोडवायला घ्या. ठीक आहे.